श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव सतत मुखात आहे. स्वामी तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचं नाव सतत मुखात आहे. स्वामी भक्त हो, स्वामींच्या गोड नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप मोलाचा असा संदेश जाणूनच घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी एक सांगू इच्छिते की सतत जी व्यक्ती स्वामींचं नामस्मरण करते, स्वामींचं नाम सतत तिच्या मुखात असतं, स्वामींचं चरित्र ती रोजच्या रोज वाचते, अशा व्यक्तीच्या पाठीशी स्वामी खंबीरपणे उभे असतात. अशा व्यक्तीच्या आजूबाजूला स्वामी नावाचं कवच इतक्या चांगल्या पद्धतीने काम करतं की त्या व्यक्तीपर्यंत दुःखाची झळ पोहोचू शकत नाही, कुठल्याही संकटाची झळ पोहोचू शकत नाही. आता हे आयुष्य आहे. आयुष्य म्हटलं तर सुख आणि दुःख येणारच आहे. कधी कधी वाट्यात संकटही येणार आहे, परंतु त्या संकटाला सामोरं कसं जायचं, त्या दुःखाला तोंड कसं द्यायचं आणि त्या सुखामध्ये आपले पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे शिकवण्याचं काम मात्र स्वामी करत असतात. कारण ज्याच्या मुखात स्वामींचं नाम आहे त्याच्या मनामध्ये कधीही चुकीचे विचार येऊ शकत नाही, आणि अशी व्यक्ती होण्यासाठी आपल्याला स्वामींच्या सानिध्यात राहणं गरजेचं असतं. तर स्वामींच्या सानिध्यात राहण्यासाठी स्वामींचं नामच पुरेसं आहे. या व्यतिरिक्त आपण रोज जर स्वामींचे संदेश ऐकले, स्वामींचे संदेश ऐकून तो स्वामींचाच आदेश आहे असं मान्य करून त्याचं पालन करण्याचा प्रयत्न केला तरीही आपण स्वामींच्या जवळ पोहोचतो. कारण स्वामी संदेश म्हणजे स्वामी आणि भक्तातील तो एक पूल आहे जो दोघांना जोडण्याचं काम करतो. तर म्हणूनच आजचा हा स्वामी संदेश खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर मला आशा आहे की तुम्ही हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकाल. तर स्वामी भक्त हो, आज स्वामी काय सांगत आहे हे आता आपण लगेच जाणून घेऊया. तर चला, स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, अरे आमच्या दरबारात बसणे म्हणजे तुझी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते. आमच्या दरबारात बसणे म्हणजे तुझी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते. नाहीतर या ब्रह्मांड नायकासमोर बसणं इतकं सोपं नाही. या ब्रह्मांड नायकासमोर बसणं इतकं सोपं नाही. अरे पूर्व पुण्याई होत्या गाठी म्हणून झाल्या स्वामी भेटी. पूर्व पुण्याई होत्या गाठी म्हणून झाल्या स्वामी भेटी. अरे तुझ्या पावला पावलावर संकट असली तरीही तुझा हात आम्ही हातात घट्ट धरून ठेवलाय हे तू विसरू नकोस. आम्ही असताना तुला काळजी कशाची? तुझं काम एवढंच आहे की तू तुझे प्रयत्न करावे आणि सोबतच आमचं नाम घेऊन आमच्यावर अढळ विश्वास ठेवावा. नामस्मरण करण्यात दंग राहावं. तुझ्या आयुष्याचा कार्यभार वाहण्यास आम्ही समर्थ आहोत. तू चिंता करू नकोस. तू आमच्यावर सगळं सोपवलं आहे ना, मग आता काय करायचं, कसं करायचं आणि कधी करायचं ते आम्ही पाहून घेतो. तू फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिक कर. ह्या जगात स्वतःला एकटं समजू नकोस. अरे आम्ही दिसत नसलो तरीही सावलीसारखं कायम तुझ्या पाठीशी वावरत असतो. तुझ्या आजूबाजूला सतत आमचा वास असतो. तू फक्त चांगले कर्म करून आम्हाला कर नमस्कार. बघ कळेल तुला काय असतो चमत्कार. तू फक्त चांगले कर्म करून आम्हाला कर नमस्कार. बघ कळेल तुला काय असतो चमत्कार. कधीही न दिसणारा पण सदैव सोबत असणारा, सतत आसपास भासणारा तुझा स्वामी सदैव तुला आपलासा वाटणारा, तुझ्या संकटाच्या काळात एकटं तुला कधीच सोडणार नाही. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते ना, तेव्हा तेव्हा आम्ही आमचे रूप रचतो आणि लोकांसमोर प्रकट होतो. अरे चमत्काराचं काय, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो. मग संकट कितीही मोठं असू दे, तुझ्या प्रयत्नांवर आणि तुझ्या स्वामींवर विश्वास कायम ठेव. जे बदलता येईल ते बदलत जा. जे तुला बदलता येईल ते बदलत जा, पण जे तुला बदलता येणार नाही त्याचा स्वीकार कर. आणि ते स्वीकार करणं तुला शक्यच होत नसेल तर वेळीच अशा गोष्टींपासून तू दूर जा, परंतु स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कर आणि तशा वेळेसही आमचं नामस्मरण कर. अरे जीवनात प्रत्येक वेळी तुला सल्ल्याचीच गरज नसते, ठाऊक आहे आम्हाला. तुला प्रत्येक वेळी सल्ल्याची गरज नसते, ठाऊक आहे आम्हाला. कधी कधी तुला हवेत असतात धीर देणारे हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणारं हृदय. आणि ह्या तीनही गोष्टींची अपेक्षा तू ह्या जगाकडून करू नकोस, कारण ह्या जगात तुला असं कोणीही सापडणार नाही. तुला ह्या गोष्टींची अपेक्षा करायची असेल, अपेक्षा ठेवायची असेल तर ती तू आमच्याकडून ठेव, कारण आम्ही सदैव तुझ्यासाठी आहोत. आमचे कान सदैव तुझे गाऱ्हाणे ऐकत असतात. आमचं हृदय सतत
तुला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतं आणि आमचे डोळे सदैव तुझ्याकडे लागलेले असतात. आमचा हात सदैव तुझ्या हातात असतो. तू फक्त डोळे झाकून आम्हाला आठवण्याचा प्रयत्न कर, आमचा विचार करण्याचा प्रयत्न कर आणि आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न कर. बघ, आम्ही तुला दर्शन नक्कीच देऊ. तुझं नामस्मरण जेव्हा आम्ही ऐकतो ना, तेव्हा तुला असं वाटतं की तुझा स्वामी तुझ्या जवळ नाही, तो ऐकत नाही. पण असं नाही. तू जेव्हा जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा तेव्हा आम्ही तुझ्या आसपास असतो. नामस्मरण करताना तू आम्हाला पाहत नसला तरीही आम्ही मात्र सदैव तुला पाहत असतो. जेथे नाम तेथे आमचे प्राण. अरे जेथे नाम तेथे आमचे प्राण. तू नाम घेतो म्हणून आम्ही तुझ्या मागे पुढे चालतो. नामात मन ठेवावे हेच माझं दर्शन आहे. म्हणून नामाला शरण जा. मी नामातच आहे. हे नामच तुला माझ्यापर्यंत घेऊन येईल. या नामातच तू आम्हाला शोधून पहा आणि सदैव आमचा बनून राहा. अरे आमच्या कृपेला कधीच विलंब होत नाही. आमच्या कृपेला कधीच विलंब होत नाही. आमची कृपा त्या वाहत्याप्रमाणे सतत आमच्या भक्ताच्या जीवनात वाहत असते, थांबतच नाही, थांबण्याचं नावच घेत नाही. पण हीच कृपा कधी कधी तुला काही लोकांच्या माध्यमातून मदतीच्या रूपात मिळते, तर कधी कधी न घडणाऱ्या गोष्टी अचानक घडू लागतात तेव्हा होते. ध्यानीमनी नसताना तुला खूप काही मिळतं. आपसुकच तुझ्या इच्छा पूर्ण होऊ लागतात. ही देखील आमचीच कृपा असते. म्हणून तुला सांगतोय, तू नामस्मरणाचं काम कर, भक्तीचं काम कर. कृपेचा वर्षाव कसा करायचा हे आम्ही बघून घेऊ. तू फक्त कुणाचं वाईट करू नकोस, कुणाचं मन चुकूनही दुखावू नकोस आणि हेतू पुरस्कर कुणाची फसगत तर अजिबात करू नकोस. कारण प्रत्येकाच्या अंतर्मनात आम्ही वास करत असतो. तू जेव्हा जेव्हा दुसऱ्यांना दुखावणार आहे तेव्हा तेव्हा कुठेतरी आम्ही दुखावलं जाणार आहोत हे मात्र सदैव लक्षात घे. आणि तुझ्या अंतर्मनातही आम्हीच वास करत असतो आणि तुझ्या सोबत आम्हीही फिरत असतो. म्हणून कर्म करत असताना तुझ्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे याची खबरदारी बाळग आणि हातून तुझ्या चांगलेच कर्म करत राहा, एवढीच काय ती आमची अपेक्षा आहे. आणि हो, असं करूनही जर तुझ्या वाट्याला दुःख येत असेल, तुला त्रास देणारं कोणी भेटत असेल, तर तू चिंता कसली करतोय? दुःखी होऊन तू का रडतोय? तुला रडताना पाहून आम्ही शांत राहू का? अरे तुला रडताना पाहून आम्ही शांत राहू का? आणि तुला रडवणाऱ्यांना आम्ही शांत हसू देऊ का? तुला रडवणाऱ्यांना आम्ही शांत हसू देऊ का? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल, तर आजच्या स्वामी संदेशमध्ये स्वामींनी आपल्याला एकच गोष्ट प्रामुख्याने सांगितलेली आहे. ती म्हणजे स्वामींचं म्हणणं की नामस्मरण करा. आपण स्वामींना फोटोत शोधतो, मूर्तीमध्ये शोधतो, मंदिरात शोधतो, परंतु खऱ्या अर्थाने ज्याला स्वामींची भेट व्हावी असं वाटत असेल तर त्याने नामस्मरण करावं. असं म्हणत नाही की तुम्ही मंदिरात जाऊ नका, तुम्ही मठात जाऊ नका. प्रत्येकाने मंदिरात, मठात हे कधीतरी जायलाच हवं. कारण घरापेक्षा जी सकारात्मकता आपल्याला मिळते ना, ती मंदिरात जास्त प्रमाणात मिळते. कारण वारा काय, वारा तर उन्हातही असतो आणि सावलीतही असतो, परंतु त्या वाऱ्याचा आनंद घ्यायचा असेल तर तो सावलीतच मिळतो. तसंच आहे, आपल्याला जर स्वामींना शोधायचं असेल तर स्वामी काय सर्वत्र असतात, परंतु स्वामींचा अनुभव, स्वामींचा स्पर्श जाणून घ्यायचा असेल तर तो आपल्याला मंदिरातच मिळतो. पण त्याही व्यतिरिक्त जर स्वामींना भेटण्याची तीव्र इच्छा असेल तर अशा व्यक्तीने त्याचं काम सांभाळून फक्त एकदा डोळे झाकून नामस्मरण करावं. स्वामी अशा भक्तासाठी लगेचच धाव घेतात आणि त्याच्या समोर येऊन उभे राहतात. तर स्वामी भक्त हो, संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया असाच नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.